तर सोलार एनर्जी, आपण गाडीमध्ये आलो तर इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर वाढला पाहिजे, तर आपलं प्रदूषणची मात्रा कमी होणार. आता याच ओबेरॉय सोसायटीचे सर्व लोक माझ्याकडे आले होते. बरं. की आमच्याकडे पार्किंग आहे, आम्ही तर इलेक्ट्रिक व्हेकल घेतली की शहराचं प्रदूषण कमी होईल. तर हा म्हणतो की नाही 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 नाही, तुम्ही इकडे इलेक्ट्रिक मीटर नाही बसवू शकत, चार्जिंग कशी करणार? खरं नाही, ते तुम्ही बाहेर कुठे करा, इकडे पार्किंग लॉटमध्ये चार्जिंग बसवता नाही येणार. किंबहुना तुम्ही 4th लेवलवरतीच मीटर बसवू शकतात, कारण CFOची परवानगी नाही आहे. म्हणजे तुम्ही उद्या एक EV घेतली, तुमची सोसायटीमध्ये अलॉटेड पार्किंग आहे, A103 तिकडे लिहिलेलं असेल. आता EV घेतली म्हणून तर मी कुठे जाऊन चार्जिंग करू? 3ऱ्या लेवलच्या पार्किंगवरती, तिकडे दुसऱ्या कोणाची पार्किंग आहे. म्हणजे तुम्ही आपसात भांडा, आम्हाला घेणं देणं नाही आहे. म्हणजे हे छोटी छोटी बाब आहे. खरंय खरंय, पण ही फार मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे ना. आता यांनी फ्लॅट घेतला, राहायला गेले, त्यांनाही वाटलं की प्रदूषण कमी झालं पाहिजे. आपल्या जिथपर्यंत प्रत्येक नागरिक त्यांचं योगदान देणार नाही, मुंबईचं प्रदूषण कमी नाही होणार. इनफॅक्ट मला वाटतं की EV मशीनचे अशा पद्धतीने चार्जिंग स्टेशन लावल्यानंतर गव्हर्नमेंटकडून मला वाटतं BMC मध्ये काही नियम आहेत, त्यानुसार तुम्हाला काही कन्सेशन्स पण मिळतात. सो इट इज सो मॅन्डेटरी. पण हे याच ओबेरॉय प्रकल्पामध्ये एक मोठा वाद चाललाय. ओबेरॉयनीच नोटीस काढली आहे की तुम्ही चार्जिंग मीटर नाही बसवू शकत. असं का नाही बसवू शकत? नाही, फायर डिपार्टमेंटकडनं परवानगी नाही आहे. मला कधी कधी कळत नाही आहे हे काय चाललंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात होईल तेवढं क्लीन एनर्जीचा वापर करा. प्रधानमंत्री म्हणतात की आपल्याला जे जागतिक ग्लोबल जे वॉर्मिंग चालू आहे त्याच्यात आपल्याला प्रदूषण कमी करता आलं तर आपल्या देशासाठी चांगलं आहे. EVचा वापर वाढवा, सबसिडी आहे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये. बरोबर. पण सोसायटीमध्ये तुम्ही चार्जिंग मीटर नाही लावू शकत. आणि हे कोण बोलतोय? एवढा मोठा विकास तर कुठे नाही तर कुठे मला वाटतंय की आपण कुठे चाललोय का? मुंबई शहर कुठे चाललंय? म्हणजे विकासकाचा मनात येईल तो करणार का? ते खरं आहे. आणि इतक्या मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स लोक प्राधान्यानं घेत आहेत, तर हे तर बेसिक एम्युनिटी आहे, आता ही गरज आहे लोकांची. आणि तुम्ही सर्वात महाग प्रोजेक्ट आहे मुलुंडचा तो, तिकडे म्हणतात की नाही इकडे चार्जिंग नाही करायची, तुम्ही जिकडे ऑफिसला जातात ना कामाला तिकडे चार्जिंग करा. असं नसतं, त्याला चार्जिंगला एक मीटर लागलेला असतो आणि यू आर पेएबल फॉर दॅट. बाहेर करा, इकडे नाही करू शकत. हे काय? हे तिकडचे ओबेरॉय मध्ये राहणारेच नागरिक हे समस्या घेऊन माझ्याकडे आले होते. म्हणून मी निश्चितच मी फायर डिपार्टमेंटशी बोलतो की अशी अटीतटी कशी असू शकतात. पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलं. नक्कीच. मला असं वाटतं मुलुंड आता मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि व्हर्टिकल वाढतंय. सो टॉवर किती मजल्याचा असला पाहिजे? तुम्ही मला म्हणालात की 65 माळ्याच्या इमारती होत आहेत, तर एका परिसरामध्ये किती टॉवर असावेत? काही असं नियोजन आहे का? आता इतकी वर्ष तुम्ही हा सगळा विषय हाताळताय, एक आयडियली कसं असलं पाहिजे असं तुम्हाला एक सारासार वाटते या सगळ्यामध्ये? बघा, ज्या वेगाने शहराचा विकास होतोय, ज्या वेगाने शहराचा जनसंख्या वाढत चालली आहे, टॉवर विल हॅव टू गो व्हर्टिकल, त्याच्यात तर काही दुमत नाही आहे. आणि आपल्या विकास नियमावलीमध्ये खूप क्लॅरिटी आहे की फॉर एक्झाम्पल मुलुंडमध्ये तुम्ही 100 माळ्याची इमारत पण बांधू शकतात, सब्जेक्ट टू तुमच्याकडे FSI असली पाहिजे, सब्जेक्ट टू त्याची अतिटती आहे, तुम्ही बांधू शकतात. आणि त्याच्यात काही वाईट नाही आहे, कारण तुम्ही व्हर्टिकल गेल्यावरती तुमचा जो खालचा भूखंड आहे तो तुम्हाला ओपन स्पेस जास्त भेटतात. सो नथिंग रॉंग इन इट.